माइक बंद आहे सर. लक्ष द्या. आपण ह्या सेमीकंडक्टर डायोड बद्दल माहिती घेतली होती. आता डायोडचा अर्थ आपण त्यामध्ये समजून घेऊयात अगोदर. डायोड जर आवाज येते का आता सर्वांना? येस सर. हा, डायोडची जर आपण फोड केली तर ही अशा पद्धतीने आपल्याला डायोड या शब्दाला स्प्लिट करता येईल. डाय म्हणजे दोन आणि ओड म्हणजे इलेक्ट्रोड. म्हणजे डायोड हे असं डिव्हाइस आहे की ज्याला दोन इलेक्ट्रॉन असतात. डायोड हे असं डिव्हाइस आहे की ज्याला दोन डायोड म्हणजे असं डिव्हाइस आहे की ज्याला दोन इलेक्ट्रोड असतात. बरोबर आहे. ह्या बाजूला पॉझिटिव्ह असतो, ह्या बाजूला निगेटिव्ह असतो. हा डायोडचा सिम्बॉल आहे. जो पॉझिटिव्ह आहे त्याला काय म्हणायचंय? एनोड. आणि जो निगेटिव्ह आहे त्याला काय म्हणायचंय? कॅथोड असं म्हणायचंय. ठीक आहे. म्हणजे सेमीकंडक्टर डायोड म्हणजे असं डिव्हाइस आहे की ज्याला दोन इलेक्ट्रोड असतात, एक एनोड आणि एक कॅथोड. त्या डिव्हाइसला काय म्हणता येईल? पीएन जंक्शन डायोड. बरोबर आहे. आणि ह्या डायोडचा यूज कशासाठी केला जातो? रेक्टिफिकेशन पर्पज साठी. बरोबर आहे. त्या डायोडचा यूज कशासाठी केला जातो? रेक्टिफिकेशन पर्पज साठी. दिस डायोड इज युज्ड. रेक्टिफिकेशन म्हणजे काय? रेक्टिफिकेशन म्हणजे काय? हा, रेक्टिफिकेशन रेक्टिफिकेशन म्हणजे काय? एसीचं रूपांतर डीसी मध्ये करणं. एसीचं रूपांतर डीसी मध्ये करणं. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. हा जो काय अल्टरनेटिंग करंट आहे, ह्या अल्टरनेटिंग करंटचं रूपांतर डायरेक्ट करंट मध्ये करण्याची जी काय प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं? रेक्टिफिकेशन असं म्हटलं जातं. हा जो काय डायोड आहे तो डायोड काय करतो? रेक्टिफायर म्हणून काम करतो. हा जो काय डायोड आहे हा डायोड काय करतोय? रेक्टिफायर म्हणून काम करतो. म्हणजे तो एसीचं रूपांतर डीसी मध्ये करायचं काम करतो. बरोबर आहे. डायोड म्हणजे हा कसला डिव्हाइस आहे? पीएन जंक्शन आहे. हा कसला डिव्हाइस आहे? पीएन जंक्शन डिव्हाइस आहे. बरोबर आहे. पीएन जंक्शन डिव्हाइस. हे पीएन जंक्शन आहे. डायोड हे एकमेव डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये एक पीएन जंक्शन असतोय. डायोड हे एकमेव डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये एकच पीएन जंक्शन असतोय. बरोबर आहे. म्हणून ह्या डायोडला काय म्हटलं जातं? बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हटलं जातं. दिस डायोड इज नोन ऍज बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हणायचं. बरोबर आहे की नाही? कारण बाकीचे जे डिव्हाइसेस आहेत त्यामध्ये एकापेक्षा जास्त पीएन जंक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर ट्रान्झिस्टरचा विचार केला, ट्रान्झिस्टरचा, तर ट्रान्झिस्टर म्हणजे काय असतोय? पीएनपी असतो. पीएनपी. बरोबर आहे. पी टाईप, मिडलला एन टाईप, परत कडेला पी टाईप. म्हणजे इथं हा एन टाईप या दोन पी टाईप मध्ये सँडविच केलेला असतो. ठीक आहे. त्या टाईपच्या डिव्हाइसला काय म्हणताय तुम्ही? ट्रान्झिस्टर असं म्हणताय. अर्थ कळतोय? म्हणजे इथं दोन जंक्शन तयार होतात. बघा, इथला एक J1 आणि इथला हा J2 असे दोन जंक्शन तयार होतात. बरोबर आहे. एकदा आपल्याला सिंगल पीएन जंक्शनचं वर्किंग कसं होतं ते कळालं. एकदा आपल्याला सिंगल पीएन जंक्शनचं वर्किंग कसं होतं ते कळालं की मग आपल्याला दोन पीएन जंक्शनचं वर्किंग पण कळेल. त्यानंतर दुसरं एक डिव्हाइस आहे SCR. SCR म्हणजे काय? सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. SCR चा अर्थ काय आहे? सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तीन पीएन जंक्शन असतात. ह्याच्यामध्ये तीन पीएन जंक्शन असतात. बरोबर आहे. म्हणजे एकदा आपल्याला सिंगल पीएन जंक्शनचं वर्किंग कळालं. एकदा आपल्याला सिंगल पीएन जंक्शनचं वर्किंग कळालं की दोन पीएन जंक्शनचं वर्किंग कळेल, तीन पीएन जंक्शनचं वर्किंग कळेल. बरोबर आहे का नाही? अगदी त्या पद्धतीनं
हा जो काय डायोड आहे त्या डायोड मध्ये एकच पीएन जंक्शन असतो, म्हणून त्याला काय म्हणायचंय, बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. जसं की वीट असते, वीट बरोबर आहे, भिंत बांधताना सगळ्या विटा एकमेकावरती रचल्या जातात, बरोबर आहे की नाही. एकदा एका विटेचं आपल्याला काम कळालं, एकदा एका विटेचं आपल्याला कंपोजिशन कळालं की पूर्ण भिंतीचं कंपोजिशन कळतंय, बरोबर आहे का नाही. पूर्ण भिंतीचं आपल्याला स्ट्रक्चर कळेल. अगदी त्या पद्धतीनं म्हणून तिथं विटेला काय म्हणायचंय, त्या भिंतीच्या बाबतीत वीट म्हणजे काय आहे, बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. वीट म्हणजे काय आहे, बेसिक बिल्डिंग ब्लॉक, बरोबर आहे का नाही. कारण अशा अनेक विटा एकत्र येतात, भिंत तयार होते. अशा अनेक भिंती एकत्र येतात, रूम तयार होते. अनेक रूम एकत्र येतात, बिल्डिंग तयार होते, बरोबर आहे का नाही. म्हणजे एकदा तुम्हाला विटेचं कंपोजिशन कळालं, वर्किंग कळालं, फंक्शन कळालं की पूर्ण बिल्डिंगचं आपल्याला फंक्शन वर्किंग कळून जाईल, बरोबर आहे का नाही. पूर्ण बिल्डिंग आपल्याला लक्षात येईल. अगदी त्या पद्धतीनं म्हणून तिथं त्या विटेला काय म्हणायचंय, म्हणून तिथं त्या विटेला काय म्हटलं जातं, बेसिक बिल्डिंग ब्लॉक. अगदी त्या पद्धतीनं हा पीएन जंक्शन आहे. एकदा तुम्हाला सिंगल पीएन जंक्शनचं वर्किंग कळालं की तुम्हाला ट्रान्झिस्टर कळेल, त्यानंतर तुम्हाला एससीआर कळेल, बाकीच्या डिव्हाइसेसचं वर्किंग तुम्हाला कळेल, बरोबर आहे. कारण सगळीकडे काय होतंय, हा पीएन जंक्शनच रिपीट होतोय. ट्रान्झिस्टर मध्ये तो 2दा आहे, एससीआर मध्ये तो 3दा आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे अशा अनेक वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळी हा पीएन जंक्शन येतो. म्हणजे एकदा तुम्हाला हे पीएन जंक्शन कळाला, त्याचं वर्किंग कळालं की हे ट्रान्झिस्टर, एससीआर, हे जे काय बाकीचे डिव्हाइसेस आहेत, हे डिव्हाइसेस पण तुम्हाला कळून जाते, बरोबर आहे. म्हणून ह्या पीएन जंक्शनला काय म्हणायचंय, बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हणायचंय. त्या पीएन जंक्शनला काय म्हणायचंय, बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हणायचंय, ठीक आहे. आणि डायोड हे एकमेव डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये एकच पीएन जंक्शन असतोय, विच कंटेन्स सिंगल पीएन जंक्शन, बरोबर आहे. डायोड हे एकमेव डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये एकच पीएन जंक्शन असतो. बाकीच्या डिव्हाइसेस मध्ये अनेक पीएन जंक्शन असतात, ठीक आहे. त्यामुळं हे डायोड समजून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. हा डायोड समजून घेणं गरजेचं आहे. आपण सांगितलं ह्या डायोडचा वापर कशासाठी केला जातो, रेक्टिफिकेशन पर्पज साठी केला जातो. दिस डायोड इज युज्ड फॉर रेक्टिफिकेशन पर्पज. रेक्टिफिकेशन म्हणजे काय, एसीचं रूपांतर डीसी मध्ये करणं, ह्याला रेक्टिफिकेशन म्हणायचंय. आणि जो डिव्हाइस हे रेक्टिफिकेशनचं काम करतो त्या डिव्हाइसला काय म्हणता तुम्ही, रेक्टिफायर. त्या डिव्हाइसला काय म्हणायचंय, रेक्टिफायर असं म्हणायचंय. हे एक मार्काला विचारतात, डायोड वर्क्स ॲज डॅश डॅश डॅश. एक मार्काला एमसीक्यू मध्ये विचारतात, डायोड वर्क्स ॲज डॅश डॅश डॅश, बरोबर आहे. काय म्हणून काम करतो तो, रेक्टिफायर म्हणून काम करतो, जमेल. आता हा जो काय डायोड आहे, हा डायोड सर्किट मध्ये आपल्याला 2 पद्धतीनं जोडता येतो. सर्किट म्हणजे काय, सर्किट विद्युत परिपथ. सर्किट म्हणजे काय, विद्युत परिपथ, बरोबर आहे. सर्किट मध्ये डायोड आपल्याला 2 पद्धतीनं जोडता येतो. एक म्हणजे फॉरवर्ड बायस आणि दुसरा रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस, बरोबर आहे. बायस म्हणजे काय किंवा बायसिंग म्हणजे काय, तर त्या डिव्हाइसला सप्लाय देण्याची जी काय मेथड आहे, त्या डिव्हाइसला सप्लाय देण्याची जी काय मेथड आहे, त्या मेथडला काय म्हणायचं आहे, बायस असं म्हणायचं आहे, बरोबर आहे की नाही. आता समजा डायोड आहे, आपण बघितलं डायोड म्हणजे काय, त्याला एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे ज्याला 2 इलेक्ट्रोड आहेत, एकाला ॲनोड म्हणताय, एकाला कॅथोड म्हणताय, आणि तो काय करतोय, रेक्टिफिकेशनचं काम करतोय. त्या सेमीकंडक्टर डिव्हाइसला तुम्ही काय म्हणताय, पीएन जंक्शन डायोड असं म्हणताय, बरोबर आहे की नाही, किंवा त्याला सिम्पली डायोड असं म्हणताय, ठीक आहे. आता हा डायोड तुम्हाला सर्किटमध्ये जोडायचा आहे, मग कशा पद्धतीने जोडता येईल, डायोडला ॲनोड आहे, कॅथोड आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे. कारण ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. मग आता हा सर्किटमध्ये कसा जोडायचा,
दोन पद्धतीने तुम्ही जोडू शकता. एक तर बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या पॉझिटिव्हला जोडा, बॅटरीचा निगेटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला जोडा. हा, त्या टाईपचं जे काय बायसिंग आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला जोडा, निगेटिव्ह निगेटिव्हला जोडा, त्या टाईपचा जो काय बायसिंग आहे त्या बायसिंगला काय म्हणता येईल, फॉरवर्ड बायसिंग असं म्हणा. ठीक आहे. दुसरा आहे रिव्हर्स बायसिंग. रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्हला जोडा, निगेटिव्ह पॉझिटिव्हला जोडा. बरोबर आहे. त्या टाईपचं जे काय बायसिंग आहे त्याला काय म्हणताय तुम्ही, रिव्हर्स बायसिंग असं म्हणताय. काय म्हणताय त्याला, रिव्हर्स बायसिंग. बरोबर आहे. हा, बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या पॉझिटिव्हला जोडा, बॅटरीचा निगेटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला जोडा, त्या टाईपच्या बायसिंगला काय म्हणता येईल आपल्याला, फॉरवर्ड बायसिंग. रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय, ही जे काय कनेक्शन आहे ते कनेक्शन उलट करा. ही जी काय पोलॅरिटी आहे ही पोलॅरिटी रिव्हर्स करा. हा, म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्हला जोडा, निगेटिव्ह पॉझिटिव्हला जोडा, उलट पद्धतीनं. ही जी काय पोलॅरिटी आहे ही पोलॅरिटी काय करायची, रिव्हर्स करायची. बरोबर आहे का नाही. हा, त्या टाईपच्या बायसिंगला काय म्हणता येईल आपल्याला, रिव्हर्स बायसिंग. म्हणजे बायसिंगचा अर्थ काय आहे ह्याच्यामध्ये, बायसिंग म्हणजे काय आहे, त्या डायोडला पॉवर सप्लाय करण्याची जी काय मेथड आहे त्या मेथडला काय म्हणता येईल, बायसिंग म्हणता येईल. म्हणून बायसची आपण डेफिनेशन काय सांगतोय, बायसची डेफिनेशन काय सांगतोय, इट इज द मेथड ऑफ सप्लाइंग पॉवर टू द सेमीकंडक्टर डायोड. दॅट मेथड इज नोन एज बायस. बरोबर आहे. सेमीकंडक्टर डायोडला पॉवर सप्लाय करण्याची, एनर्जी सप्लाय करण्याची जी काय मेथड आहे त्या मेथडला आपल्याला काय म्हणता येईल, बायस असं म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगितली बायसची, इट इज द मेथड ऑफ सप्लाइंग पॉवर और एनर्जी टू द सेमीकंडक्टर डायोड इज नोन एज बायस. बरोबर आहे. आता हे बायसिंग दोन पद्धतीनं करता येतं. एक फॉरवर्ड बायसिंग, दुसरा रिव्हर्स बायसिंग. दिस बायसिंग कॅन बी डन बाय टू मेथड्स, एक फॉरवर्ड बायस, सेकंड रिव्हर्स बायस. हे जे काय बायसिंग आहे हे बायसिंग आपल्याला दोन पद्धतीनं करता येत आहे. फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस अशा दोन पद्धतीनं बायसिंग करता येत आहे. फॉरवर्ड बायस म्हणजे काय सांगितलंय, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला जोडा, निगेटिव्ह निगेटिव्हला जोडा. बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या पॉझिटिव्हला, बॅटरीचा निगेटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला जोडा. हा, त्या टाईपच्या बायसिंगला काय म्हणायचं आहे, फॉरवर्ड बायस. रिव्हर्स बायस म्हणजे काय, रिव्हर्स बायस, रिव्हर्स बायस म्हणजे काय, बॅटरीचा पॉझिटिव्ह, रिव्हर्स बायस म्हणजे काय, बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला जोडा. बरोबर आहे. बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला किंवा बॅटरीचा निगेटिव्ह डायोडच्या पॉझिटिव्हला जोडा. त्या टाईपच्या बायसिंगला रिव्हर्स बायसिंग असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता हे फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग मध्ये डायोडचं वर्किंग कसं होतंय त्यात आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता वन बाय वन बघूयात आपण फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग. आवाज येते का व्यवस्थित ऐकायला, आवाज येतोय का? हो सर, येतो. बघा, एक पी टाइप सेमीकंडक्टर, एक एन टाइप सेमीकंडक्टर. पीएन जंक्शन डायोड आहे हा, एक पी टाइप एक एन टाइप. ठीक आहे. आता काय केलंय बघा, पी म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, बरोबर, एन म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. आता काय केलंय, इथं बॅटरी इथं दिलेश, हा बी हा बॅटरी. आता इथं कसं कनेक्शन केलेलं आहे जरा लक्ष द्या. बॅटरीचा पॉझिटिव्ह कुठं जोडलाय, डायोडच्या पॉझिटिव्हला. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कुठं जोडलंय, डायोडच्या निगेटिव्ह टर्मिनलला. म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला जोडला, निगेटिव्ह निगेटिव्हला जोडला. त्या टाईपच्या बायसिंगला काय म्हणता तुम्ही, फॉरवर्ड बायसिंग असं म्हणता. अर्थ कळतोय, शब्दावरनं कळतंय. फॉरवर्ड, फॉरवर्ड बायसिंग, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला जोडा, निगेटिव्ह निगेटिव्हला जोडा, नेहमीप्रमाणे आपण कनेक्शन करतो त्याला फॉरवर्ड बायसिंग म्हणा. रिव्हर्स बायसिंग म्हणजे उलट, पॉझिटिव्ह निगेटिव्हला जोडायचा, निगेटिव्ह पॉझिटिव्हला जोडायचा, रिव्हर्स पोलॅरिटी. त्या टाईपच्या बायसिंगला रिव्हर्स बायसिंग असं म्हणा. म्हणजे आपण बायसिंग करतोय म्हणजे काय करतोय, तर ह्या डायोडला बॅटरी कनेक्ट करतोय. बरोबर आहे. म्हणजे ह्या डायोडला आपण पॉवर देतोय, एनर्जी देतोय. बरोबर आहे. त्यालाच काय म्हणायचंय, बायसिंग असं म्हणायचंय. आणि हे बायसिंग
दोन पद्धतीने करता येतं, फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग. ठीक आहे. आता बघूयात काय होतं ह्याच्यामध्ये. त्या पी टाईपला होलची संख्या जास्त आहे, एन टाईपला इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. बरोबर आहे. इथं हा जंक्शन आहे, इथे हा जंक्शन आहे. आता पी साइडला काय होतंय, निगेटिव्ह इमोबाईल आयन्स असतात, एन साइडला पॉझिटिव्ह इमोबाईल आयन्स असतात. ठीक आहे. आता काय होतंय, ह्या दोघांच्या अक्रॉस हा जो काही डिप्लेशन लेअर आहे ह्याच्या अक्रॉस बॅरियर पोटेन्शियल डेव्हलप होत आहे, जंक्शन पोटेन्शियल डेव्हलप होत आहे, ज्याला तुम्ही काय म्हणता, व्हीबी किंवा व्हीजे असं म्हणता. बरोबर आहे. बॅरियर पोटेन्शियल म्हणजे काय, द पोटेन्शियल डेव्हलप्ड अक्रॉस द डिप्लेशन लेअर. हा जो काही डिप्लेशन लेअर आहे, ह्या डिप्लेशन लेअरच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डेव्हलप होतो त्याला बॅरियर पोटेन्शियल किंवा जंक्शन पोटेन्शियल म्हणा. बरोबर आहे. ह्या बाजूला हा निगेटिव्ह, ह्या बाजूला हा पॉझिटिव्ह. जिकडे निगेटिव्ह आयन आहे तिथं बॅटरीचा निगेटिव्ह, जिकडे पॉझिटिव्ह आयन आहे तिकडे बॅटरीचा पॉझिटिव्ह दाखवूयात आपण. ठीक आहे. आणि हा जो काही लेअर आहे ह्या लेअरला काय म्हणायचंय, डिप्लेशन लेअर. हा आहे तो डिप्लेशन लेअर आहे. आता काय होतं बघा, काय केलंय आपण, हा दिलेला डायोड फॉरवर्ड बायस मध्ये जोडला. बरोबर आहे का नाही. कसं तर काय केला, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड. दॅट टाइप ऑफ बायसिंग इज नोन एज फॉरवर्ड बायसिंग. बरोबर आहे का नाही. बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या पॉझिटिव्हला जोडला, बॅटरीचा निगेटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला जोडला. त्या टाइपच्या बायसिंगला काय म्हणता येईल आपल्याला, फॉरवर्ड बायसिंग असं म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगताय, फॉरवर्ड बायसिंगची ही पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड अँड एक निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड. दॅट टाइप ऑफ बायसिंग इज नोन एज फॉरवर्ड बायसिंग. ठीक आहे. आता इथं जो काय डिप्लेशन लेअर तयार झालाय, हा डिप्लेशन लेअर मध्ये बघा काय आहे, हा बॅरियर पोटेन्शियल डेव्हलप झालाय डिप्लेशन लेअरच्या क्रॉस. आपल्याला माहित आहे हा बॅरियर पोटेन्शियल वेगवेगळ्या सेमीकंडक्टिंग मटेरियल साठी वेगवेगळा आहे. सिलिकॉन सेमीकंडक्टर साठी हा बॅरियर पोटेन्शियल किती आहे, 0.7 व्होल्ट. 0.7 व्होल्ट. आणि जर्मेनियम साठी 0.3 व्होल्ट. करेक्ट. आता इथे एक जर गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर काय लक्षात येते बघा, आता व्हीबी आणि हा एक्सटर्नल बॅटरीच्या पोलॅरिटी ऑब्झर्व करा. हा जो व्हीबी इथं दिलाय, व्हीबी आणि हा एक्सटर्नल बॅटरी, ह्या दोघांच्या पोलॅरिटी ऑब्झर्व करा. काय लक्षात येतं इथं, ज्या बाजूला व्हीबीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे त्या बाजूला ह्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ज्या साईडला ह्या व्हीबीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्या साईडला बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे. ऑब्झर्व करताय का बघा, लक्षात येते का बघा. हा व्हीबी आणि हा एक्सटर्नल बॅटरी बी, ह्या दोघांना तुम्ही ऑब्झर्व करा. बघा उजव्या बाजूला व्हीबीचा पॉझिटिव्ह आलाय, त्याच वेळी बॅटरीचा निगेटिव्ह आलाय. बरोबर आहे का. येस सर. हा. आता डाव्या बाजूला व्हीबीचा निगेटिव्ह आहे, त्याच वेळी बॅटरीचा पॉझिटिव्ह आलाय. म्हणजे इथं काय होत आहे की हा जो काय बॅरियर पोटेन्शियल व्हीबी आहे, हा बॅरियर पोटेन्शियल व्हीबी काय करतोय, त्या एक्सटर्नल बॅटरीला अपोज करतोय. बरोबर आहे का नाही. का तर बॅरियर पोटेन्शियल आणि एक्सटर्नल बॅटरी ह्या दोघांच्या पोलॅरिटी रिव्हर्स आहे.
बरोबर आहे का नाही? त्यामुळे हा डेव्हलप झालेला जो काय बॅरियर पोटेन्शियल आहे, हा डेव्हलप झालेला बॅरियर पोटेन्शियल काय करतोय, त्या एक्सटर्नल बॅटरीला अपोज करायचं काम करतोय. बरोबर आहे? हे कुठे घडून येत आहे? फॉरवर्ड बायसिंग मध्ये. ठीक आहे. आता बॅटरी जोडली तर काय होत आहे? बॅटरी जोडली काय होईल? समजा हा सिलिकॉन डायोड असेल, समजा हा सिलिकॉन डायोड असेल, तर किती व्हीबी ची किंमत किती असते? सिलिकॉन डायोड साठी व्हीबी ची किंमत किती असते? 0.7 व्होल्ट. बरोबर आहे का नाही? सिलिकॉन डायोड साठी या व्हीबी ची किंमत किती आहे? 0.7 व्होल्ट आहे. बरोबर आहे? त्या व्हीबी ची किंमत 0.7 व्होल्ट आहे. त्या डायोड मधनं जर आपल्याला करंट पास करायचा असेल तर ह्या एक्सटर्नल बॅटरीचं पोटेन्शियल किती ठेवावं लागेल? जर डायोड मधनं आपल्याला करंट पास करायचं असेल तर ह्या एक्सटर्नल बॅटरीचं पोटेन्शियल आपल्याला किती ठेवायला पाहिजे? 0.7 पेक्षा 0.7 पेक्षा जास्त. हे आपण काल बघितलं होतं. कारण काय होणार आहे, हा डेव्हलप झालेला बॅरियर पोटेन्शियल काय करतोय, या एक्सटर्नल बॅटरीला अपोज करतोय. हा बरोबर आहे का नाही? त्यामुळे तो करंट पास होऊ देणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, हा जो काय एक्सटर्नल बॅटरी आहे, ह्या एक्सटर्नल बॅटरीचं पोटेन्शियल या बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त वाढवावं लागेल. बरोबर आहे का नाही? हा जो काय एक्सटर्नल बॅटरी आहे बी, त्याचं पोटेन्शियल आपल्याला काय करावं लागेल, या बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त वाढवावं लागेल. बरोबर आहे? समजा बॅरियर पोटेन्शियल कमी आहे आणि एक्सटर्नल बॅटरी पोटेन्शियल जास्त आहे, तर काय होईल, हा बॅरियर पोटेन्शियल एक्सटर्नल बॅटरीला अपोज करतोय, त्यामुळे त्यातनं करंट पास होणार नाही. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला काय करावं लागेल, जर ह्या डायोड मधनं जर आपल्याला करंट पास करायचा असेल तर काय करावं लागेल, त्या एक्सटर्नल बॅटरीचं पोटेन्शियल त्या बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त वाढवावं लागेल. त्या एक्सटर्नल बॅटरीचं पोटेन्शियल त्या बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त वाढवावं लागेल, तरच काय होईल, डायोड मधनं करंट पास होईल. बरोबर आहे? समजा एक्सटर्नल बॅटरीचं पोटेन्शियल 0 आहे. बरोबर आहे? आता ह्या एक्सटर्नल बॅटरीला आपण काय म्हणूयात, व्हीएफ म्हणूयात. व्हीएफ, एफ म्हणजे फॉरवर्ड, डायोड फॉरवर्ड बायसिंग मध्ये जोडलाय म्हणून त्या टाईपच्या व्होल्टेजला पोटेन्शियलला आपण काय म्हणूयात, व्हीएफ असं म्हणूयात. काय म्हणूयात? व्हीएफ. बरोबर आहे? आता ज्यावेळी हा व्हीएफ ची किंमत 0 आहे, हा डायोड मधनं करंट पास होईल का? नाही होणार. का? व्हीएफ 0 आहे मात्र व्हीबी ची किंमत जास्त आहे. हा व्हीबी काय करतोय, व्हीएफ ला अपोज करतोय, त्यामुळे डायोड मधनं करंट पास होणार नाही. आता तुम्ही व्हीएफ वाढवत वाढवत कुठे गेला, व्हीबी एवढ्या किमतीवर गेला. बरोबर आहे? आता एक्सटर्नल बॅटरीची किंमत ही बॅरियर पोटेन्शियल एवढीच आहे. बरोबर आहे? हा जो काय एक्सटर्नल फॉरवर्ड व्होल्टेज आहे, त्या फॉरवर्ड व्होल्टेजची किंमत बॅरियर पोटेन्शियल एवढी, तर काय होईल, आता काय होईल? अरे बोला 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 पटपट, काय होईल? काय होईल? जर फॉरवर्ड व्होल्टेज हा बॅरियर पोटेन्शियल एवढा आहे तर काय होईल, हा डिप्लिशन लेअर जो काय हा आतमध्ये बॅरियर तयार झालाय तो बॅरियर फक्त नाहीसा होईल. बरोबर आहे की नाही? मात्र इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करणार नाही. बरोबर आहे? हे इलेक्ट्रॉन होल जंक्शन क्रॉस करण्यासाठी काय करावं लागेल, हा जो काय फॉरवर्ड व्होल्टेज आहे त्या फॉरवर्ड व्होल्टेजची किंमत, हा जो काय फॉरवर्ड व्होल्टेज आहे त्या फॉरवर्ड व्होल्टेजची किंमत आपल्याला बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त ठेवावी लागेल. हा जो काय फॉरवर्ड व्होल्टेज आहे त्या फॉरवर्ड व्होल्टेजची किंमत बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त ठेवावी लागेल, तरच काय होईल, डायोड मधनं करंट पास होईल. आता बघूया, तुम्ही व्होल्टेज 0 ठेवलं, नो करंट पासेस थ्रू डायोड. तुम्ही व्होल्टेज हळूहळू वाढवत इट बिकम्स इक्वल टू द बॅरियर पोटेन्शियल. हे व्होल्टेज बॅरियर पोटेन्शियल एवढं झालं तर काय होईल, हा डिप्लेशन लेअर फक्त हा जो काय आतमधला बॅरियर आहे तो फक्त काय होईल, नाहीसा होईल. बरोबर आहे का नाही? मात्र नो करंट फ्लो थ्रू द डायोड. मात्र जर तुम्ही हा फॉरवर्ड व्होल्टेज बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त केलं तर मग मात्र काय होत आहे,
हे जे काय इलेक्ट्रॉन होल्स आहेत हे जंक्शन क्रॉस करतील आणि त्याच्यातून करंट पास होईल. आता बघा काय होतंय, तुम्ही डायोडला काय केलं, बॅटरी जोडली, फॉरवर्ड बायसिंग मध्ये डायोड जोडला. आता काय होतंय, इथं बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, डायग्राम मध्ये बघा सगळे, इथं बॅटरीचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि इकडे हे होल्स आहेत, होलवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करेल, ह्या होलला रिपील करेल. बरोबर आहे, त्यामुळे हे होल काय करतील, ह्या दिशेमध्ये मूव्ह होतील. हे होल काय होतील, हे होल काय करतील, ह्या दिशेमध्ये जातील. बघा मी थोडस दाखवतो व्यवस्थित, डायग्राम बघा सगळ्यांनी. होलवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, बॅटरीचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह रिपल्शन असेल, त्यामुळे हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करतोय, या होलला रिपील करेल. रिपील केल्यामुळे हे होल काय होतील, या दिशेमध्ये मूव्ह होतील, ते जंक्शन क्रॉस करतील, पलीकडे जाते. त्याच वेळी काय होतंय, हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल, हा इथला बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल इकडल्या एन रिजन मधल्या निगेटिव्ह इलेक्ट्रॉनला रिपील करेल. का, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज, बॅटरीचा निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह रिपल्शन होईल, त्यामुळे हे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन पण काय करतील, त्या दिशेत मूव्ह होतील. बरोबर आहे का नाही. म्हणजे डायोड फॉरवर्ड बायसिंग मध्ये जोडल्यामुळे काय होतंय, इलेक्ट्रॉन आणि होल्स जंक्शन क्रॉस करून पलीकडे जातात. बरोबर आहे. आता इकडले इलेक्ट्रॉन इकडे आले, इकडले इलेक्ट्रॉन पी रिजन मध्ये आले, हे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होतील. हे होल एन रिजन मध्ये आले, एन कडून काय होईल, ते निगेटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होतील, सर्किट कंप्लीट होईल आणि डायोड मधनं करंट पास होईल. बरोबर आहे का नाही. म्हणजे फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होतंय, इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करतात. अर्थ कळतोय का रे. येस सर. हा, पहिला समजून घ्या, काय नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन रिपल्शन हाच प्रकार आहे. काय होतं, बॅटरी जोडली तुम्ही, बॅटरीवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, आता हा पॉझिटिव्ह प्लेट, हा बॅटरीचा जो काय पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, हा इलेक्ट्रोड काय करेल, पी रिजन मधल्या होलला रिपील करेल, त्यामुळे हे होल हे होल काय करतील, उजव्या बाजूला जातील, जंक्शन क्रॉस करतील, उजव्या बाजूला जातील. होल उजव्या बाजूला गेले, होलवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे होल बॅटरीच्या निगेटिव्ह चार्ज कडून अट्रॅक्ट केले जातील. त्याच वेळी काय होईल, इथं हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल काय करेल, एन रिजन मधल्या इलेक्ट्रॉनला रिपील करेल, हे इलेक्ट्रॉन जंक्शन क्रॉस करतील, डाव्या बाजूला जातील. डाव्या बाजूला इलेक्ट्रॉन आले की हे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून अट्रॅक्ट केले जातील. बरोबर आहे का नाही. म्हणजे इथं काय होतंय, हे जे काय इलेक्ट्रॉन होल्स आहेत, हे इलेक्ट्रॉन होल जंक्शन क्रॉस करतात आणि मग बॅटरीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल कडून त्याला अट्रॅक्ट केलं जातंय, सर्किट कंप्लीट होतंय आणि डायोड मधनं करंट पास होतोय. ठीक आहे. आता डायोड मधनं जो करंट पास होतोय त्या करंटला म्हणायचंय फॉरवर्ड करंट, तो IF ने दाखवला जातो. आपल्याला माहित आहे करंट नेहमी कुणीकडे जातो, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे. बरोबर आहे का नाही. त्यामुळं फॉरवर्ड बायसिंग मध्ये आपण कुठले पॅरामीटर वापरले, व्होल्टेजसाठी VF आणि करंटसाठी IF. एफ का, तर फॉरवर्ड बायसिंग आहे म्हणून. VF चा अर्थ काय, फॉरवर्ड व्होल्टेज, IF चा अर्थ काय, फॉरवर्ड करंट. अशा पद्धतीनं काय होतंय, डायोड मधनं फॉरवर्ड बायसिंगच्या वेळी डायोड मधनं करंट पास होतं. आता इथं काय होतंय, जसजसं तुम्ही व्होल्टेज वाढवताय, फॉरवर्ड व्होल्टेज वाढवताय, तसं जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करतात. आणि हा जो काय डिप्लिशन लेअर आहे, त्या डिप्लिशन लेअर काय करतोय, हा डिप्लिशन रिजन काय करतोय, इलेक्ट्रॉन होलच्या मुवमेंटला अपोज करतोय. बरोबर आहे. मात्र जसजसं तुम्ही फॉरवर्ड व्होल्टेज वाढवत जाताय, तर तसं जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करताय, त्यामुळे डिप्लिशन लेअरचं अपोजिशन कमी होत जातं, फायनली 0 होत आहे. म्हणजे थोडक्यात डिप्लिशन लेअरची जी काय विड्थ आहे, ती विड्थ कमी होत जाते आणि इट ऑलमोस्ट बिकम 0. बरोबर आहे का नाही. एका व्होल्टेजला ही विड्थ नाहीशी होते आणि जास्तीत जास्त करंट डायोड मधनं पास होतोय. बरोबर आहे. ह्या टाईपचं जे वर्किंग आहे त्याला काय म्हणताय तुम्ही, फॉरवर्ड बायसिंग असं म्हणताय. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय बघा, फॉरवर्ड बायसिंगच्या वेळी इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करतात. फॉरवर्ड बायसिंगच्या वेळी डिप्लिशन लेअरची विड्थ कमी होत जातो
हा जो काय मधला डिप्लेशन लेयर आहे, हा मधला डिप्लेशन लेयर कमी कमी होत जातो. का? तर जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आणि होल काय करतात, दे क्रॉसेस द जंक्शन. बरोबर आहे. त्यामुळे हा जो काय डिप्लेशन लेयर आहे, त्या डिप्लेशन लेअरची विड्थ कमी 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 होत जाते. हा जो काय डिप्लेशन लेयर आहे, ह्या डिप्लेशन लेअरची विड्थ कमी कमी होत जाते आणि ती विड्थ आफ्टर सम टाइम दिस डिप्लेशन लेअर डिसअपियर्स आणि थोड्या वेळाने हा डिप्लेशन लेअर काय होतो, नाहीसा होतो. एकदा डिप्लेशन लेअर नाहीसा झाला की मग काय होईल, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करून अपोजिट साईडला जातील आणि डायोड मधनं जास्तीत जास्त करंट पास होईल. बरोबर आहे. त्यामुळे इथं आपल्याला 3-4 पॉईंट रिमेंबर करायचे आहेत. कुठले कुठले पॉईंट आहेत, तर इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करतात, डिप्लेशन लेअरची विड्थ कमी कमी होत जाते, डायोड मधनं हेवी करंट पास होतो. बरोबर आहे, जमेल. आणखी इथं जो काय बॅरियर पोटेन्शियल आहे व्हीबी, हा व्हीबी काय करतोय, एक्सटर्नल बॅटरीला अपोज करतोय. त्यामुळं एक्सटर्नल बॅटरीचं पोटेन्शियल आपल्याला व्हीबी पेक्षा जास्त ठेवावं लागतं. बरोबर आहे का? कळालंय का? हा, कळालंय का? Yes, sir. ओके. आता काय करूया ते आपण ह्याचा, बघा इथं हे दाखवलंय फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन डायोड. बरोबर आहे. इथं हा पॉझिटिव्ह आहे, डायग्राम मध्ये बघा इथं हा निगेटिव्ह आहे, इकडे बॅटरीचा पॉझिटिव्ह, हा बॅटरीचा निगेटिव्ह. इथं ही डिप्लेशन लेअरची विड्थ आहे, डब्ल्यू न दाखवले. बरोबर आहे. ही विड्थ कमी 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 होत जाते, फायनली ती 0 होते. ठीक आहे. हा, आता बघूयात इथं काय म्हटलंय. ठीक आहे, काय आपण एक्सप्लेन केलेच आहे. कसं एक्सप्लेन करायचं आहे, इफ द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ PN junction diode and if negative terminal of battery is connected to the negative terminal of PN junction diode, then diode is said to be in forward biased, or a diode is said to be connected in forward biased. Positive terminal of battery repels the holes from P region and hole crosses the junction. Similarly, negative terminal of battery repels the electrons from N region and electron crosses the junction. Due to this, heavy current passes through the diode. The barrier potential VB opposes external battery. If the battery potential is increased greater than or more than barrier potential, then more electron and holes crosses the junction and the diode conducts the heavy current. Diode conducts the large current. ठीक आहे. तर हा पार्ट आपण काय केलाय, फॉरवर्ड बायसिंग मध्ये बघितला. आता ह्याचा आपल्याला ग्राफ बघायचा. आता इथं ग्राफ बघायचा आहे. त्या ग्राफलाच काय म्हणायचंय, IV कॅरेक्टरिस्टिक. त्याला काय म्हणताय तुम्ही, IV कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणायचंय. ठीक आहे. IV म्हणजे काय, I म्हणजे करंट, V म्हणजे व्होल्टेज. माईक म्यूट करा प्लीज. हा, IV कॅरेक्टरिस्टिक्स. IV कॅरेक्टरिस्टिक्स. I म्हणजे करंट, V म्हणजे व्होल्टेज, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ग्राफ. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, ग्राफ आहे. बरोबर आहे. करंट वर्सेस व्होल्टेज ग्राफ. IV I म्हणजे करंट, V म्हणजे व्होल्टेज. IV कॅरेक्टरिस्टिक म्हणजे IV ग्राफ म्हणजे करंट वर्सेस व्होल्टेज ग्राफ काढायचा आहे. बरोबर आहे. आता आपल्याला इथं माहित आहे फॉरवर्ड बायसिंग मध्ये जो काय व्होल्टेज आहे तो व्होल्टेज कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि जो करंट आहे तो करंट पण कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. का पॉझिटिव्ह आहे, कारण तो करंट काय होतोय, मेजॉरिटी चार्ज कॅरियर मुळे मिळतोय. हे जे काय इलेक्ट्रॉन आणि होल्स मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत, हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर जंक्शन क्रॉस करतात आणि मग करंट मिळतो. म्हणून त्या टाईपच्या करंटला काय म्हणताय तुम्ही, फॉरवर्ड करंट IF असं म्हणताय. आणि हा फॉरवर्ड करंट इट इज ट्रीटेड एज पॉझिटिव्ह. हा फॉरवर्ड करंट काय केला जातो, पॉझिटिव्ह म्हणून विचारात घेतला जातो. बरोबर आहे. फॉरवर्ड बायसिंगच्या वेळी तुम्ही कुठले पॅरामीटर वापरले, VF IF. फॉरवर्ड बायसिंगच्या वेळी तुम्ही कुठले पॅरामीटर वापरले, VF IF. हे FF म्हणजे फॉरवर्ड, VF चा अर्थ काय, VF फॉरवर्ड व्होल्टेज, IF याचा अर्थ काय, फॉरवर्ड करंट. VF IF हे पॅरामीटर तुम्ही वापरले.
बरोबर आहे का नाही? हा, कुठले कुठले पॅरामीटर वापरले? VF IF हे पॅरामीटर वापरले. VF म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज, IF म्हणजे फॉरवर्ड करंट. ठीक आहे. आता इथं हे जे काय दोन्ही घटक आहेत VF IF हे दोन्ही घटक कसे आहेत? पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर केले जातात. बरोबर आहे. त्यामुळे हा जो काय ग्राफ आहे हा ग्राफ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. हा जो काय ग्राफ आहे हा ग्राफ कुठे येतोय? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतोय. क्वाड्रंट म्हणजे चरण. हा जो काय ग्राफ आहे हा ग्राफ कुठे येतोय? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे संख्या रेषामध्ये 4 क्वाड्रंट आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस निगेटिव्ह, वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस निगेटिव्ह, वाय ऍक्सिस निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह, वाय ऍक्सिस निगेटिव्ह असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा जो काय VF हा जो काय IV कॅरेक्टरिस्टिक आहे फॉरवर्ड बायसचा हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? कारण इथं VF आणि IF दोन्ही पॉझिटिव्ह घेतले जातात. बरोबर आहे का नाही? इथे VF आणि IF दोन्ही पॉझिटिव्ह कन्सिडर केले जातात. त्यामुळे हा जो काय ग्राफ आहे हा ग्राफ कुठल्या क्वाड्रंट मध्ये अपिअर होतो? फर्स्ट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. का? तर VF आणि IF दोन्ही पॉझिटिव्ह घेतलेत. का पॉझिटिव्ह घेतलेत? कारण ते फॉरवर्ड पॅरामीटर आहेत. फॉरवर्ड व्होल्टेज, फॉरवर्ड करंट आहे. बरोबर आहे का नाही? फॉरवर्ड आहे म्हणून तो काय केला जातो? दोन्ही पॅरामीटर ते जे पॉझिटिव्ह म्हणून विचारात घेतले जातात. आता हा जो काय ग्राफ आहे हा ग्राफ कसा येतोय बघा. हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस हा त्याचा ओरिजिन आहे. एक्स ऍक्सिसला काय घेतलंय? फॉरवर्ड व्होल्टेज. वाय ऍक्सिसला काय घेतला? फॉरवर्ड करंट. बरोबर आहे. इथं हा ओरिजिन 0 दाखवलाय. मग ग्राफ कसा स्टार्ट होतोय बघा. अशा पद्धतीनं ग्राफ येतो. बरोबर आहे. ग्राफ इथून स्टार्ट झाला. का? तर इथं काय असतं त्याचा बॅरियर पोटेन्शियल ओव्हरटेक केला जातो. आपण बघितलं होतं फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होतंय? बॅरियर पोटेन्शियल काय करतोय? एक्सटर्नल बॅटरीला अपोज करतोय. सिलिकॉनचा जर डायोड असेल तर बॅरियर पोटेन्शियल किती आहे? 0.7 आणि जर्मेनियम साठी ते किती आहे? 0.3 व्होल्ट आहे. त्यामुळे काय होत आहे? जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल व्होल्टेज हे बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त घेत नाही तोपर्यंत डायोड मधनं करंट पास होत नाही. बरोबर आहे. म्हणजे डायोड कधी ऑन होतोय? कधी फायर होतोय? डायोड कधी ऑन होतोय? बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त पोटेन्शियल. बरोबर आहे का नाही? इट गेट्स फायर्ड व्हेन एक्सटर्नल पोटेन्शियल एक्सिड्स दॅन बॅरियर पोटेन्शियल. ज्यावेळी हे एक्सटर्नल पोटेन्शियल बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त होत आहे, ज्यावेळी हे एक्सटर्नल पोटेन्शियल बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त होत आहे त्यावेळी काय म्हणता येईल आपल्याला? हा डायोड ऑन झाला, हा डायोड फायर झाला असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. हा डायोड ऑन झाला, फायर झाला असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. जमेल का? तर हे अशा पद्धतीनं ग्राफ तयार होतोय. इथला जो काय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला काय म्हणायचंय? नी व्होल्टेज. हा जो काय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला काय म्हटलं जातं? नी व्होल्टेज किंवा त्याला म्हणायचं आहे कट इन व्होल्टेज. त्याला काय म्हणायचंय? कट इन व्होल्टेज. कट इन व्होल्टेज. त्या व्होल्टेजला काय म्हणायचंय? कट इन व्होल्टेज. नी व्होल्टेज असं म्हणायचंय. आणि हा कट इन व्होल्टेज किती असतोय? तर सिलिकॉन डायोड साठी 0.7 व्होल्ट, जर्मेनियम साठी 0.3 व्होल्ट असतो. बरोबर आहे का नाही? कट इन व्होल्टेज किंवा नी व्होल्टेज म्हणजे काय? ज्या व्होल्टेजला डायोड ऑन होतो त्या व्होल्टेजला कट इन व्होल्टेज, नी व्होल्टेज असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगताय? इट इज द फॉरवर्ड व्होल्टेज ऍट विच डायोड गेट्स स्विच्ड ऑन. बरोबर आहे. ज्या फॉरवर्ड व्होल्टेजला डायोड स्विच ऑन होतोय त्या फॉरवर्ड व्होल्टेजला काय म्हणा? नी व्होल्टेज किंवा त्याला कट इन व्होल्टेज असं म्हणा. बरोबर आहे. नी व्होल्टेज किंवा कट इन व्होल्टेज असं म्हणा. बरोबर आहे. जमेल का? येस सर. हे असा फॉरवर्ड व्होल्टेजचा फॉरवर्ड बायसिंगचा ग्राफ आहे.
इथं VF IF दोन्ही पॉझिटिव्ह घेतले जातात, त्यामुळे हा ग्राफ कुठे येतोय? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतोय. बरोबर आहे. सुरुवातीला काय होतंय? हा बॅरियर पोटेन्शियल काय करतोय? एक्सटर्नल बॅटरीला अपोज करतोय, त्यामुळे डायोड मधनं करंट पास होत नाही. मात्र ज्यावेळी एक्सटर्नल व्होल्टेज बॅरियर पोटेन्शियल पेक्षा जास्त होत आहे, त्यावेळी मात्र काय होतं? डायोड ऑन होतोय. बरोबर आहे. म्हणजे ज्या फॉरवर्ड व्होल्टेजला डायोड ऑन होतोय त्या फॉरवर्ड व्होल्टेजलाच काय म्हणायचंय? नी व्होल्टेज, किंवा त्याला दुसरा शब्द आहे कट इन व्होल्टेज असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. हे नी व्होल्टेज, कट इन व्होल्टेज हे बॅरियर पोटेन्शियल एवढं असतं. सिलिकॉन डायोडसाठी हे कट इन व्होल्टेज किती असेल? 0.7 व्होल्ट. जर्मेनियम डायोडसाठी हे कट इन व्होल्टेज किती असतंय? 0.3 व्होल्ट असतं. बरोबर आहे का नाही? आणि एकदा की डायोडनं कट इन व्होल्टेज क्रॉस केलं की तिथून पुढे काय होतोय? डायोड मधनं असा हेवी करंट पास होतोय, डायोड मधनं असा शार्प करंट पास होतोय. बरोबर आहे. हेवी म्हणजे जड नाहीये. हेवीचा अर्थ काय? लार्ज करंट. बरोबर आहे. डायोड कंडक्ट्स लार्ज करंट. ठीक आहे, जमेल का? कळालंय का? ओके. आता काय करूयात आपण? रिव्हर्स बायसिंग बघूयात. पीएन जंक्शन डायोड अंडर रिव्हर्स बायसिंग. बरोबर आहे. रिव्हर्स बायसिंग बघूयात आता आपण. आता आपल्याला माहिती आहे रिव्हर्स बायसिंग मध्ये काय केलं जाईल? डायोडचा पॉझिटिव्ह कुठं जोडायचा आहे? बॅटरीच्या निगेटिव्हला, आणि डायोडचा निगेटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला, किंवा बॅटरीचा पॉझिटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला जोडा, बॅटरीचा निगेटिव्ह डायोडच्या पॉझिटिव्हला जोडा. बरोबर आहे. त्या टाईपच्या बायसिंगला काय म्हणता येईल आपल्याला? रिव्हर्स बायसिंग असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही? तर बघूयात आता रिव्हर्स बायसिंग कसं होतंय ते. हा, आता बघा कसं जोडलंय. काय केलंय? बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल कुठं जोडलाय? डायोडच्या पॉझिटिव्हला, आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं जोडलाय? डायोडच्या निगेटिव्ह टर्मिनलला. बरोबर आहे का नाही? ह्या टाईपच्या बायसिंगला काय म्हणता येईल आपल्याला? त्या टाईपच्या बायसिंगला काय म्हणता येईल आपल्याला? रिव्हर्स बायसिंग असं म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगताय रिव्हर्स बायसिंगची? रिव्हर्स बायसिंगची डेफिनेशन काय सांगताय? If negative terminal of battery is connected to the positive terminal of diode, and if positive terminal of battery is connected to the negative terminal of diode, that type of biasing is known as reverse biasing. किंवा at that time diode is said to be connected in reverse biasing असं म्हटलं जाईल. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे पी साइडला काय असतात? होल्स असतात. पी साइड इट कंटेन्स होल्स. एन साइडला हे इलेक्ट्रॉन्स असतात. डायग्राम बघा सगळ्यांनी. इथं हा डिप्लेशन लेअर आहे. बरोबर आहे. इकडे हे निगेटिव्ह आयन्स येतील, इकडे हे पॉझिटिव्ह आयन्स येतील. बरोबर आहे. आता करंट नेहमी कुणीकडे जातो? बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो. आता इथं जो करंट आहे त्याला काय म्हणताय? IR असं म्हणताय. आणि जो एक्सटर्नल व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलाय त्या एक्सटर्नल व्होल्टेजला काय म्हणायचंय? VR असं म्हणायचंय. बरोबर आहे. आता VR IR का म्हटलं असं? कारण डायोड रिव्हर्स बायसिंग मध्ये जोडलाय. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जे पॅरामीटर वापरता ते पॅरामीटर कसले आहेत? रिव्हर्स मोड मधले आहेत. IR चा अर्थ काय? रिव्हर्स करंट. आणि VR चा अर्थ काय? रिव्हर्स व्होल्टेज. बरोबर आहे. फॉरवर्ड बायसिंगच्या वेळी कुठले पॅरामीटर वापरले होते? VF IF. आता रिव्हर्स बायसिंगच्या वेळी कुठले पॅरामीटर वापरायचे? VR IR हे पॅरामीटर वापरायचे. बरोबर आहे का नाही? कुठले पॅरामीटर वापरले? VR IR हे पॅरामीटर वापरले. VR चा अर्थ काय? रिव्हर्स व्होल्टेज. IR चा अर्थ काय? रिव्हर्स करंट. बरोबर आहे. आता इथं काय होते बघा, ह्या डिप्लेशन लेअरच्या क्रॉस बॅटरी तयार होतो. ह्या डिप्लेशन लेअरच्या क्रॉस काय तयार होतो? हा बॅटरी तयार होतो. इकडं हा निगेटिव्ह, इकडं हा पॉझिटिव्ह, आणि त्याला काय म्हणताय तुम्ही? बॅरियर पोटेन्शियल असं म्हणताय. काय म्हणता? बॅरियर पोटेन्शियल. बरोबर आहे. आता काय केलंय बघा, इफ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू द
P side of the diode, and if the positive terminal of battery is connected to the N side of diode, then diode is said to be connected in reverse bias. बरोबर आहे. आता इथं काय होतंय बघा, VB ची सिच्युएशन बघा. आता VB ला ऑब्झर्व करा, सगळे लोक स्क्रीनवर बघा. VB च्या उजव्या बाजूला काय आहे, पॉझिटिव्ह साइड आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. त्याच वेळी बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. डाव्या बाजूला VB चा निगेटिव्ह आहे, त्याच वेळी बॅटरीचा पण निगेटिव्ह आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं काय होते, पोलॅरिटी एकमेकाला मॅच होते. इथं काय होते, ह्या पोलॅरिटी एकमेकाला मॅच होते. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल, हा जो VB आहे, हा VB काय करेल, VR ला असिस्ट करेल. इथं VB काय करतोय, VR ला असिस्ट करतोय. इथं जो काय VB आहे, हा VB काय करतोय, ह्या VR ला असिस्ट करतोय. अर्थ कळतोय का बघा, लक्षात येतंय का? हो सर. डायग्राम मध्ये बघा, VB च्या पोलॅरिटी बघा, VB च्या जो बॅरियर पोटेन्शियल आहे त्याच्या पोलॅरिटी बघा. VB चा पॉझिटिव्ह उजव्या बाजूला आहे, त्याच वेळी उजव्या बाजूला बॅटरीचा पण पॉझिटिव्ह आहे. डाव्या बाजूला VB चा निगेटिव्ह आहे, त्याच वेळी बॅटरीचा पण निगेटिव्ह डाव्या बाजूला आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या VB आणि रिव्हर्स व्होल्टेज ह्यांच्या पोलॅरिटी काय होतात, एकमेकाला मॅच होतात. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल की हा जो काय बॅरियर पोटेन्शियल आहे, हा बॅरियर पोटेन्शियल त्या रिव्हर्स व्होल्टेजला काय करतोय, असिस्ट करतोय, मदत करतोय. फॉरवर्ड व्होल्टेज मध्ये काय होत होतं, त्या दोघांच्या पोलॅरिटी अपोजिट होत्या. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा VB काय करतोय, फॉरवर्ड व्होल्टेज मध्ये हा VB काय करतोय, फॉरवर्ड व्होल्टेजला अपोज करतोय. बरोबर आहे. मात्र इथं दोघांच्या पोलॅरिटी एकमेकाला मॅच होतात. बरोबर आहे. म्हणजे हा VB काय करेल, ह्या VR ला असिस्ट करेल. बरोबर आहे. आता हा डायोड रिव्हर्स बायसिंग मध्ये जोडल्यामुळं, हा डायोड रिव्हर्स बायसिंग मध्ये जोडल्यामुळं काय काय होतंय ते बघूयात. आता काय होईल बघा, इकडं हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे, डायग्राम मध्ये बघा. इथं हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे, इकडं हा बॅटरी, इथं हा P साइडला जोडलाय. P साइड मध्ये होल आहेत, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल, हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल काय करेल, या P साइड मधल्या होलला आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. म्हणजे सगळे होल हे अशा पद्धतीने इकडे येतील. बरोबर आहे का नाही? हे सगळे होल अशा पद्धतीने इकडे येतील. त्याच वेळी बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करेल, N साइड मधल्या इलेक्ट्रॉनला, हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करेल, N साइड मधल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल. त्यामुळे हे N साइड मधले इलेक्ट्रॉन, त्यामुळं हे N साइड मधले इलेक्ट्रॉन काय होतील, इकडे अट्रॅक्ट होतील. N साइड मधले इलेक्ट्रॉन काय होतील, अशा पद्धतीनं हे N साइड मधले इलेक्ट्रॉन काय होतात, अशा पद्धतीने हे N साइड मधले इलेक्ट्रॉन इकडे जातील. म्हणजे काय होतंय, हे P रिजन मधले होल्स ह्या बाजूला ओढले जातात, N रिजन मधले इलेक्ट्रॉन ह्या बाजूला ओढले जातात. बरोबर आहे. सर्किट कंप्लीट होतंय का हो? सर्किट कंप्लीट होतंय का? बोला पटपट. सर्किट कंप्लीट होतंय का? तर इथं सर्किट कंप्लीट होत नाही का, तर प्रत्येक वेळी होल्स काय केले जातात, ह्या डिप्लेशन लेअर पासून डाव्या बाजूला ओढले जातात. तर इकडे इलेक्ट्रॉन काय केले जातात, ह्या डिप्लेशन लेअर पासून उजव्या बाजूला ओढले जातात. प्रत्येक वेळी हा डिप्लेशन रिजन अनकवर्ड राहतो. हे इलेक्ट्रॉन होल्स हे जंक्शन क्रॉस करतायत का? नाही. प्रत्येक वेळी हा एवढा जो काय भाग आहे, प्रत्येक वेळी हा एवढा भाग अनकवर्ड राहतोय. तो इलेक्ट्रॉन पण कव्हर करत नाहीत, होल्स पण कव्हर करत नाहीत. बरोबर आहे का नाही? इलेक्ट्रॉन काय होतात, ह्या डिप्लेशन लेअर पासून उजव्या बाजूला ओढले जातात. होल्स काय करतात, डिप्लेशन लेअर पासून डाव्या बाजूला पुल केले जातात. म्हणजे एकही इलेक्ट्रॉन होल जंक्शन क्रॉस करत नाहीत, सर्किटच कंप्लीट होत नाही. प्रत्येक वेळी डिप्लेशन लेअरचा पार्ट अनकवर्ड राहतो, अनट्रॅव्हल्ड राहतो. बरोबर आहे का नाही? त्यामुळे सर्किट कंप्लीट होत नाही आणि डायोड मधनं करंट पास होत नाही. हा फरक आहे. फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होत होतं, फॉरवर्ड बायसिंग मध्ये हे इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करत होते, सर्किट कंप्लीट होत होता आणि म्हणून डायोड मधनं करंट पास होत होता. मात्र रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होतंय, हे इलेक्ट्रॉन आणि होल्स दे आर पुल्ड अवे फ्रॉम द डिप्लेशन लेअर.
हे जे काही इलेक्ट्रॉन आणि होल आहेत, हे इलेक्ट्रॉन आणि होल ह्या डिप्लेशन लेअर पासून दूरवरती पुल केले जातात. नो इलेक्ट्रॉन अँड होल क्रॉसेस द जंक्शन. एक इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शन क्रॉस करत नाही. त्यामुळं प्रत्येक वेळी हा डिप्लेशन लेअरचा जो काय पार्ट आहे तो पार्ट अनकवर्ड राहतो, अनट्रॅव्हल्ड राहतो. त्यामुळे डायोड मधनं करंट पास होत नाही. बरोबर आहे का? अर्थ करतोय का? Yes, sir. हा, त्यामुळे डायोड मधनं करंट पास होत नाही. मग तुम्ही म्हणाल डायोड मधनं करंट पास होत नाही, मग काय होतंय? तर प्रत्येक वेळी हे इलेक्ट्रॉन आणि होल्स डायोड पासून पुल केले जातात. त्यामुळं काय होतंय की ह्या डायोडचं टेम्परेचर वाढतंय. आपल्याला माहित आहे सेमीकंडक्टरचं टेम्परेचर वाढलं की काय होतंय? कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात, सेमीकंडक्टर मधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढते. इथंही तेच होतंय. बरोबर आहे. प्रत्येक वेळी ह्या इलेक्ट्रॉन आणि होलला ह्या डिप्लेशन लेअर पासून दूरवरती पुल केलं जातं, ओढलं जातं. बरोबर आहे. आणि त्यामुळे ह्या डायोडचं टेम्परेचर वाढतंय. ह्या वाढत्या टेम्परेचरमुळं काय होतंय? या वाढत्या टेम्परेचरमुळं ह्या एन साइडला होल्स जनरेट होतात. एन साइडला होल जनरेट होतात. आता एन साइडला होल कसले आहेत? मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहे. कारण एन साइडला इलेक्ट्रॉन मेजॉरिटी आहेत, होल्स मायनॉरिटी आहेत. पी साइडला काय होतंय? इलेक्ट्रॉन जनरेट होतात. पी साइडला काय होतंय? इलेक्ट्रॉन जनरेट होतात. बरोबर आहे. पी साइडला इलेक्ट्रॉन कसले चार्ज कॅरियर आहेत? मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत. कारण पी साइडला होल्स मेजॉरिटी आहेत. बरोबर आहे. त्यामुळे ह्या वाढत्या टेम्परेचरमुळं पी आणि एन रिजन मध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियरची संख्या वाढायला लागते. पी आणि एन रिजन मध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर जनरेट व्हायला लागतात. म्हणजे एन रिजन मध्ये होल्स जनरेट होतात, पी रिजन मध्ये इलेक्ट्रॉन जनरेट होतात. बरोबर आहे. आता हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स डेव्हलप झाल्यामुळे काय होत आहे ते बघूयात. आता एन रिजनचा विचार करा. एन रिजनला इलेक्ट्रॉन जनरेट झाले, ते इलेक्ट्रॉन काय करतात? जंक्शन क्रॉस करतात, ह्या बाजूला येतात. बरोबर आहे का नाही? इकडे आलेले इलेक्ट्रॉन काय केले जातात? सॉरी, एन रिजनला होल जनरेट होतात. ह्या होलवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे होल काय करतात? जंक्शन क्रॉस करतात, पी साइडला येतात. आता पी साइड मध्ये आलेले हे जे काय होल्स आहेत, पी साइडला आलेले हे जे काय होल्स आहेत, ते होल्स काय करतील? पी साइडचे होल्स काय करतील? निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील. तर त्याचबरोबर पी साइड कडले जे इलेक्ट्रॉन आहेत ते जंक्शन क्रॉस करतात, एन साइडला येतात. एन साइडला आलेले इलेक्ट्रॉन काय केले जातात? बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट केले जातात. अशा पद्धतीनं हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर जंक्शन क्रॉस करतात आणि अपोजिट साइडला जातात. त्यामुळं या मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे करंट डेव्हलप होतोय. त्या करंटला म्हटलं जातं लिकेज करंट. काय म्हणायचंय? लिकेज करंट असं म्हणायचंय. म्हणजे लिकेज करंट म्हणजे काय? इट इज द करंट जनरेटेड ड्यू टू द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. हे पी आणि एन रिजनला हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स डेव्हलप होतात आणि हे चार्ज कॅरियर्स काय करतात? जंक्शन क्रॉस करून जातात. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे करंट जनरेट होतोय. त्या करंटला काय म्हणायचंय? लिकेज करंट असं म्हणायचंय, किंवा त्यालाच रिव्हर्स करंट असं म्हणायचंय. काय म्हणायचंय त्याला? रिव्हर्स करंट किंवा लिकेज करंट असं म्हणायचंय. बरोबर आहे. हा करंट कुणामुळे जनरेट झाला? मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे. मेजॉरिटी चार्ज कॅरियरमुळे नाही. हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर ऑलवेज पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन. दे डू नॉट क्रॉसेस द जंक्शन. हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स प्रत्येक वेळी काय केले जातात? त्या डिप्लेशन लेअर पासून दूरवरती पुल केले जातात. ते जंक्शन क्रॉस करत नाही. जंक्शन कोण क्रॉस करतंय? हु क्रॉसेस द जंक्शन? जंक्शन कोण क्रॉस करतंय? तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स का डेव्हलप झाले? ड्यू टू द थर्मल एनर्जी. बरोबर आहे का नाही? प्रत्येक वेळी काय होतंय? हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर दे आर पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन. त्यामुळे ह्या डायोडचं टेम्परेचर वाढतंय. टेम्परेचर वाढल्यामुळे डायोड मध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स डेव्हलप होतात. हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स काय करतात? जंक्शन क्रॉस करून जातात आणि दे आर पुल्ड टुवर्ड्स द बॅटरी. एकदा त्यांनी जंक्शन क्रॉस केला की ते काय केले जातात? बॅटरीकडे पुल केले जातात आणि त्यामुळं एक स्मॉल करंट डायोड मधनं फ्लो होतो. त्या स्मॉल करंटला लिकेज करंट, रिव्हर्स करंट असं म्हणायचं. म्हणजे हा लिकेज करंट, रिव्हर्स करंट कुणामुळे जनरेट झाला? थर्मली जनरेटेड मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स मुळे. बरोबर आहे का नाही? हा कुणामुळे जनरेट झाला? थर्मली जनरेटेड मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स मुळे. लक्षात येत आहे?
अशा पद्धतीनं डायोड मधनं स्मॉल करंट पास होतो. मग आता तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळी आपण हा VR वाढवूयात, प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल की हा VR वाढवूयात. जर समजा तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज प्रत्येक वेळी वाढवायला लागला तर काय होईल, प्रत्येक वेळी हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स दे आर पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन. त्यामुळे प्रत्येक वेळी ह्या डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत वाढत जाते. त्यामुळं प्रत्येक वेळी ह्या डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत वाढत जाते. बरोबर आहे का नाही. फॉरवर्ड व्होल्टेज मध्ये काय होत होतं, फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होत होतं, फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होत होतं, जसजसं तुम्ही व्होल्टेज वाढवताय तसं डिप्लेशन लेअरची विड्थ कमी कमी होत होती. इथं काय होत आहे, जसजसं तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज वाढवाल तसतसं डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत वाढत जाते. बरोबर आहे का नाही. तसतसं काय होतंय, त्या डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत वाढत जाते. बरोबर आहे का नाही. डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत वाढत जाते आणि जास्तीत जास्त मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स डेव्हलप होतात, की जे डेव्हलप झालेले चार्ज कॅरियर्स काय करतात, जंक्शन क्रॉस करतात आणि त्याच्यापासून लिकेज करंट डेव्हलप होतं. बरोबर आहे का नाही. म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज वाढवला, डिप्लेशन लेअरची विड्थ वाढते, रिव्हर्स व्होल्टेज डेव्हलप होतं. जर तुम्ही प्रत्येक वेळी रिव्हर्स व्होल्टेज वाढवत वाढवत गेला तर डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत वाढत जाते आणि एका पर्टिक्युलर व्होल्टेजला ही डिप्लेशन लेअर काय होतो, ब्रेक होतो. बरोबर आहे का नाही. एका पर्टिक्युलर व्होल्टेजला डिप्लेशन लेअर ब्रेक होतो. आता ज्या व्होल्टेजला डिप्लेशन लेअर ब्रेक होतो त्या व्होल्टेजला काय म्हणायचं आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज. त्या व्होल्टेजला काय म्हणायचंय, ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणायचं आहे. म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, इट इज द मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज ॲट विच डिप्लेशन लेअर गेट्स ब्रेक. ज्या मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेजला डिप्लेशन लेअर ब्रेक होतो त्या व्होल्टेजला काय म्हणा, ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि तो ब्रेकडाऊन व्होल्टेज काय केला जातो, VBR या सिम्बॉलनं दाखवला जातो. इथं बघा स्क्रीनवरती मी लिहिलंय, हा ब्रेकडाऊन व्होल्टेज कुठल्या सिम्बॉलनं दाखवला जातो, VBR या सिम्बॉलनं दाखवला जातो. VBR म्हणजे रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. बरोबर आहे का नाही. मग आता मला सांगा, हे ब्रेकडाऊन व्होल्टेज मिनिमम असेल का मॅक्सिमम, हे ब्रेकडाऊन व्होल्टेज मिनिमम असेल की मॅक्सिमम, बोला बोला पटपट. हा जो काय ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे, हा ब्रेकडाऊन व्होल्टेज मिनिमम असेल की मॅक्सिमम, मिनिमम. कसा मिनिमम असेल, मॅक्सिमम असेल. बरोबर आहे का नाही. कारण प्रत्येक वेळी तुम्ही इथला VR वाढवताय, VR वाढवला की काय होतंय, हे होल आणि इलेक्ट्रॉन दे आर पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन, डिप्लेशन लेअरची विड्थ वाढते. आणखी तुम्ही VR वाढवला की अगेन दिज इलेक्ट्रॉन अँड होल्स आर पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन, परत डिप्लेशन लेअरची विड्थ वाढते. म्हणजे जसजसं तुम्ही हा VR वाढवत जाताय तसतसं ह्या डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत 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 जाते आणि एका मॅक्सिमम व्होल्टेजला काय होतं, ही विड्थ वाढत वाढत जाऊन एका मॅक्सिमम व्होल्टेजला हे काय होतंय, डिप्लेशन लेअर ब्रेक होतं. बरोबर आहे का नाही. मग आता मला सांगा, जिथं ब्रेक होतं त्याला तुम्ही ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणताय, जिथं हा डिप्लेशन लेअर ब्रेक होतोय त्यावेळेचं करस्पॉन्डिंग जो काय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला काय म्हणताय तुम्ही, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणताय. बरोबर आहे का नाही. मग आता मला सांगा, हा ब्रेकडाऊन व्होल्टेज मिनिमम असेल की मॅक्सिमम, मॅक्सिमम असेल. बरोबर आहे का नाही. म्हणून आपण काय सांगितले डेफिनेशन, इट इज द मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज ॲट विच डिप्लेशन लेअर गेट्स ब्रेक. ज्या मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेजला डिप्लेशन लेअर ब्रेक होतोय त्याला काय म्हणायचं आहे, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. तिथं ब्रेकडाऊन झाला, तो डिप्लेशन लेअर तुटला, ब्रेकडाऊन झाला, त्या व्होल्टेजला काय म्हणायचं, ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणायचं. आता तुम्ही म्हणाल हा ब्रेकडाऊन जनरली कितीला घडून येतो, तर ग्रेटर दॅन 50 किलो व्होल्ट. बरोबर आहे. हा जो काय ब्रेकडाऊन आहे, हा ब्रेकडाऊन किती व्होल्टेजला घडून येतो, ग्रेटर दॅन 50 किलो व्होल्ट. बरोबर आहे का नाही. 50 किलो व्होल्ट पेक्षा जास्त व्होल्टेजला हा ब्रेकडाऊन घडून येतो. बरोबर आहे. त्यामुळे एवढं तुम्हाला हाय व्होल्टेज द्यावं लागतंय आणि मग ब्रेकडाऊन घडणार. ब्रेकडाऊन घडला की काय होईल, आतमध्ये अडथळाच नाहीये, डिप्लेशन लेअर काय करतोय, बॅरियर प्रमाणे काम करतोय. दिस अ डिप्लेशन लेअर वर्क्स ऍज अ बॅरियर. हा डिप्लेशन लेअर काय करतोय, बॅरियर प्रमाणे काम करतोय. बरोबर आहे का नाही. हा डिप्लेशन लेअर काय करतोय, बॅरियर प्रमाणे काम करतोय. इथं काय होतंय की एवढा हाय व्होल्टेज दिल्यामुळं
इथं काय होतं, ब्रेकडाऊन घडून येतोय. ब्रेकडाऊन झाला, डिप्लिशन लेअर ब्रेक झाला, म्हणजे आतमध्ये अडथळा नाहीये आता कुठला. आता आतमध्ये कुठला अडथळा नसल्यामुळं काय होतंय, हे सगळे इलेक्ट्रॉन जंक्शन क्रॉस करून पी कडे जातात. पी कडले होल जंक्शन क्रॉस करून एन कडे जातात. हे इलेक्ट्रॉन होल्स काय केले जातात, बॅटरी कडून अट्रॅक्ट केले जातात. सर्किट कम्प्लीट होते आणि डायोड मधनं हेवी करंट पास होतोय. मात्र हे कधी पॉसिबल आहे, आफ्टर ब्रेकडाऊन टेक्स प्लेस. हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळी ब्रेकडाऊन घडून येतोय त्यानंतर शक्य आहे. बरोबर आहे का नाही. ब्रेकडाऊन किती व्होल्टेजला घडून येतोय, हाऊ मच व्होल्टेज इज रिक्वायर्ड फॉर ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन साठी किती व्होल्टेजची गरज आहे, 50 किलो व्होल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज पाहिजे. ग्रेटर दॅन 50 किलो व्होल्ट, देन अँड देन ओनली ब्रेकडाऊन विल अकर. तरच काय होतंय, ब्रेकडाऊन घडून येतोय. म्हणजे एवढं हाय व्होल्टेज द्यायचं 50 किलो व्होल्ट. जरा विचार करा, व्हिज्युअलाइज करा. घरामध्ये तुम्ही किती व्होल्टेज वापरता, 230 व्होल्ट वापरता. इथं किती दिलंय, 50 किलो व्होल्ट, म्हणजे 50,000 व्होल्ट. एवढा हाय व्होल्टेज द्यावं लागतंय. मग एवढ्या हाय व्होल्टेजला हा डायोड ऑपरेट करणं फार मुश्किल आहे. बरोबर आहे का नाही. एवढ्या हाय व्होल्टेजला हा डायोड हँडल करणं खूप रिस्क आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळं आणि तिथं डायोड बर्न होण्याची पण पॉसिबिलिटी आहे, कारण एवढं हाय व्होल्टेज द्यायचं आणि मग डायोडला कंडक्ट करायचं, डायोड मधनं करंट पास करायचा. बरोबर आहे का नाही. हे खूप रिस्की काम आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी काय केलं जातं, हे रिव्हर्स ब्रेकडाऊन ची जे काय ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन अवॉइड केलं जातं. बरोबर आहे का नाही. त्यामुळे डायोड नेहमी काय केला जातो, फॉरवर्ड व्होल्टेज मध्ये यूज केला जातो. फॉरवर्ड बायसिंग मध्ये किती व्होल्टेजला डायोड ऑन होतोय, फॉरवर्ड बायसिंग मध्ये डायोड किती व्होल्टेजला ऑन होतोय, सिलिकॉन असेल तर 0.7 व्होल्टला आणि जर्मेनियम असेल तर 0.3 व्होल्टला. बरोबर आहे. इथं डायोड किती व्होल्टेजला ऑन झाला, 50 किलो व्होल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज दिल्यानंतर डायोड ऑन होतोय. बरोबर आहे का नाही. 50 किलो व्होल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज दिल्यानंतर डायोड ऑन होतोय. त्यामुळे काय केलं जातं, हे जे काय रिव्हर्स बायसिंग आहे, हे रिव्हर्स बायसिंगचं ऑपरेशन नेहमी अवॉइड केलं जातं. हे जे काय रिव्हर्स बायसिंग आहे, हे रिव्हर्स बायसिंगचं व्होल्टेज हे नेहमी अवॉइड केलं जातं. अर्थ कळतं का. 0.7 व्होल्ट कुठं, 0.3 व्होल्ट कुठं आणि हे 50 किलो व्होल्ट कुठं. बरोबर आहे. त्यामुळे कुठलं बायसिंग वापरणं योग्य आहे, त्यामुळे कुठलं बायसिंग वापरणं योग्य आहे, फॉरवर्ड बायसिंग वापरणे योग्य आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळे नेहमी काय केलं जातं, फॉरवर्ड बायसिंगचा यूज केला जातो. बरोबर आहे का. येस सर. हा ठीक आहे. मग आता काय करूयात, आपण ह्याचा कॅरेक्टरिस्टिकचा विचार करूया. हा आता रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होते बघूयात. आता रिव्हर्स बायसिंग मध्ये काय, व्होल्टेज रिव्हर्स आहे त्यामुळे तो निगेटिव्ह घेतला जातो. करंट हा मायनॉरिटी चार्ज कॅरियर मुळे मिळतोय त्यामुळे तो निगेटिव्ह घेतला जातो. त्यामुळे हा जो काय ग्राफ आहे, हा ग्राफ काय होतोय, फोर्थ क्वाड्रंट मध्ये अपियर होतो. हा जो काय ग्राफ आहे, हा ग्राफ काय होतोय, फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. इथं हा त्याचा ओरिजिन आहे. इथं हा VR घेतला जातो, रिव्हर्स व्होल्टेज. इथं हा करंट घेतला जातो, IR. बरोबर आहे. आणि ग्राफ हे अशा पद्धतीचा मिळतो. बरोबर आहे. कसा ग्राफ मिळतो बघा, अशा पद्धतीचा ग्राफ मिळतो. बरोबर आहे. आणि इथं काय झाला, इथनं पुढं हा हेवी करंट पास झाला. इथनं पुढं काय झाला, हा हेवी करंट पास झाला. इथनं पुढं हा हेवी करंट पास झाला. बरोबर आहे. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, VBR. काय म्हणायचंय, VBR. बघा, ज्यावेळी व्होल्टेज 0 आहे त्यावेळी असा हा स्मॉल करंट काय होतो, डायोड मधनं पास होतो. ज्यावेळी व्होल्टेज 0 असतंय
त्यावेळी काय होतंय, असा स्मॉल करंट काय होतो, डायोड मधनं पास होतो. मात्र जसं तुम्ही हे रिव्हर्स व्होल्टेज ब्रेकडाऊन एवढं वाढवताय त्यावेळी ब्रेकडाऊन घडून येतो आणि डायोड मधनं असा हा शार्प, डायोड मधनं असा हा हेवी करंट पास होतो. बरोबर आहे का नाही? आता जनरली ब्रेकडाऊन कधी घडून येतं म्हणून सांगितलं मी. जनरली ब्रेकडाऊन कधी घडून येत आहे, ग्रेटर दॅन 50 किलो व्होल्टला घडून येत आहे. बरोबर आहे का नाही? जनरली हे जे काय ब्रेकडाऊन आहे हे ब्रेकडाऊन कधी घडून येत आहे, ग्रेटर दॅन 50 किलो व्होल्टला हे ब्रेकडाऊन घडून येत आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं काय रिव्हर्स आयव्ही कॅरेक्टरिस्टिक आहे. हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फॉरवर्ड बायसिंगचा ग्राफ कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे, जमेल का सर्वांना? येस सर. आता दोन्ही कम्पेअर करा, फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग दोन्ही कम्पेअर करा. काय काय लक्षात येतंय, फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. काय फरक आहे फॉरवर्ड बायसिंग रिव्हर्स बायसिंग मध्ये? फॉरवर्ड बायसिंग रिव्हर्स बायसिंग मध्ये काय फरक आहे? फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय केला जातो, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला जोडला जातो, निगेटिव्ह निगेटिव्हला जोडला जातो. रिव्हर्स बायसिंग मध्ये काय केला जातो, रिव्हर्स बायसिंग मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्हला जोडायचा, निगेटिव्ह पॉझिटिव्हला जोडायचा. हा पहिला फरक. दुसरा, फॉरवर्ड बायसिंग मध्ये जो व्हीबी डेव्हलप होतोय, फॉरवर्ड बायसिंग मध्ये जो व्हीबी डेव्हलप होतो, बॅरियर पोटेन्शियल, हा बॅरियर पोटेन्शियल काय करतो, एक्सटर्नल बॅटरीला अपोज करतो. हा बॅरियर पोटेन्शियल काय करतोय, एक्सटर्नल बॅटरीला अपोज करतो. तर रिव्हर्स पोटेन्शियल मध्ये काय होतंय, हा डेव्हलप झालेला बॅरियर पोटेन्शियल हा काय करतो, एक्सटर्नल बॅटरीला असिस्ट करतो. हा एक दोघांमधला फरक आहे. दुसरा, फॉरवर्ड बायसिंग मध्ये हे जे काय मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत ते जंक्शन क्रॉस करून जातात आणि त्यामुळे डायोड काय करतो, लार्ज करंट कंडक्ट करतो. बरोबर आहे. रिव्हर्स बायसिंग मध्ये हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर जंक्शन क्रॉस करत नाही, तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर जंक्शन क्रॉस करतात. त्यामुळे डायोड काय करतो, स्मॉल करंट कंडक्ट करतो. बरोबर आहे. दुसरा, फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होतंय, हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जंक्शन क्रॉस करतात, त्यामुळे डिप्लेशन लेअरची विड्थ कमी होते. बरोबर आहे का नाही, डिप्लेशन लेअरची विड्थ कमी होते. मात्र रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होतंय, हे जे काय रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होतंय, हे जे काय मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत दे आर पुल्ड अवे फ्रॉम द जंक्शन, त्यामुळे डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत वाढत जाते. बरोबर आहे का नाही? फॉरवर्ड बायसिंगचा ग्राफ कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. रिव्हर्स बायसिंगचा ग्राफ कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. बरोबर आहे का नाही? हे अशा पद्धतीनं काय आहे, दोघांमधलं कम्पॅरिझन आहे. जमेल का? लक्षात येत आहे? येस सर. ओके. काय करूयात आता, ह्याचा हा शेवटचा पार्ट बघूया. ऍप्लिकेशन्स ऑफ सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचा वापर कुठं कुठं केला जातो. पहिला बघा, एनपी जंक्शन. एनपी जंक्शन म्हणजे पीएन जंक्शन. पीएन जंक्शन डायोड्स आर कॉमनली युज्ड फॉर रेक्टिफिकेशन. हे जे काय पीएन जंक्शन डायोड आहे ह्याचा वापर कशासाठी केला जातो, रेक्टिफिकेशन पर्पज साठी केला जातो. बरोबर आहे. वेअर एसी इज कन्व्हर्टेड इन टू डीसी, की जिथं एसीचं रूपांतर डीसी मध्ये केलं जातं. इट इज युज्ड ॲज क्लिपर फॉर क्लिपिंग एसी पोर्शन. बरोबर आहे का नाही? हा जो काय सेमीकंडक्टर डायोड आहे ह्याचा वापर कशासाठी केला जातो, एसी पोर्शन काढून टाकण्यासाठी, क्लिपिंग करण्यासाठी. तो काय करतो, एसी पोर्शनला ब्लॉक करतो आणि फक्त डीसी पुढे पास करतो. क्लिपिंग साठी त्याचा वापर केला जातो. आणखी त्याचा वापर कशासाठी केला जातो, इट इज युज्ड ॲज अ क्लॅम्पर, दॅट इज टू चेंज रेफरन्स व्होल्टेज. हा जो काय रेफरन्स व्होल्टेज आहे त्याला चेंज करण्यासाठी क्लॅम्पर म्हणून त्याचा वापर केला जातो. इट इज युज्ड ॲज अ स्विचेस इन मोस्ट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये स्विच म्हणून ह्याचा वापर केला जातो. कारण का, हा फक्त फॉरवर्ड मध्येच करंट पास करतो, रिव्हर्स मध्ये करत नाही. दुसरा, इट इज युज्ड ॲज अ स्विचेस इन अ डिजिटल लॉजिक सर्किट. डिजिटल लॉजिक सर्किट मध्ये ह्याचा वापर काय केला जातो, स्विच म्हणून केला जातो. इट इज युज्ड इन डिमॉड्युलेटर सर्किट. डिमॉड्युलेटर सर्किट मध्ये पण ह्याचा वापर केला जातो. इट इज युज्ड इन डिटेक्टर सर्किट. इट इज युज्ड इन व्होल्टेज मल्टिप्लायर्स. अशा वेगवेगळ्या कारणासाठी काय केला जातो, त्या पीएन जंक्शन डायोडचा वापर केला जातो. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं आपला हा सेमीकंडक्टर टॉपिक संपलाय. हो, जमेल का?
Yes, sir. ह्याचे पीपीटी वगैरे मी ऑलरेडी पाठवून दिलेत, नोट्सही पाठवून दिलेत, MCQ पाठवून दिलेत. काय करा, ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा. काय अडचण आली तर विचारा.